नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्तू ज्योतिष, गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पटेल आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. पाहूया आजचे दिनविशेष. आज दिनांक 11 जुलै 2026, ज्येष्ठ महिना, कृष्ण पक्ष, तिथी द्वादशी, चंद्र दिवसभर वृषभ राशीमध्ये राहणार आहे. कृतिक नक्षत्र आहे सकाळी 11 वाजून 4 मिनिटापर्यंत, नंतर रोहिणी नक्षत्र आहे. गंडयोग आहे, दिवसभर असणार आहे गंडयोग. कौलवकरण आहे दुपारी 3 वाजून 47 मिनिटापर्यंत, पुढे तैतील करण आहे. पाहूया आजच्या शुभ अशुभ वेळा. आज पहिली शुभ वेळ आहे सकाळी 7 वाजून 14 मिनिटापासून ते 8 वाजून 58 मिनिटापर्यंत. दुसरी शुभ वेळ आहे 2 वाजून 10 मिनिटापासून ते 5 वाजून 38 मिनिटापर्यंत. तिसरी शुभ वेळ आहे रात्री 7 वाजून 21 मिनिटापासून ते 8 वाजून 38 मिनिटापर्यंत. आता पाहूया अशुभ वेळा. अशुभ वेळ आहे सकाळी 5 वाजून 30 मिनिटापासून ते 7 वाजून 14 मिनिटापर्यंत. दुसरी अशुभ वेळ आहे सकाळी 8 वाजून 58 मिनिटापासून ते 10 वाजून 42 मिनिटापर्यंत. तिसरी अशुभ वेळ संध्याकाळी 5 वाजून 38 मिनिटापासून ते 7 वाजून 41 मिनिटापर्यंत. आज राहू काळ आहे सकाळी 8 वाजून 58 मिनिटापासून ते 10 वाजून 42 मिनिटापर्यंत. आज पूर्व दिशेला प्रवास करणे टाळावे. आजचा दिवस साखरपुडा, बारसे आणि गृहप्रवेश याकरता सकाळी 11 नंतर चांगला आहे. आता पाहूया आजचे 12 राशींचे भविष्य. पहिली मेष रास. आपल्यासाठी आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा असणार आहे. कौटुंबिक वादविवाद किंवा गैरसमज टाळण्यासाठी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबासोबत समंजस्याने वेळ घालवा. कोणत्याही प्रकारच्या योजनांच्या मोहात पडू नका. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक हाताळा. नोकरी व्यवसायात सहकाऱ्यांबरोबर वादविवाद टाळा. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. मानसिक अस्वस्थता जाणवेल. वृद्ध व्यक्तींसाठी विशेष काळजी घ्या. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशी आजचा दिवस मनाप्रमाणे असणार आहे. नोकरी व्यवसायात नवीन जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळेल. ठरवलेल्या गोष्टी वेळेवर मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सामान्य राहील. तत्काळ मिळणाऱ्या लाभाचा विचार करू नका. कुटुंबात एखादे कार्य संपन्न होऊ शकते. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. आरोग्य ठीक राहील. आहाराकडे लक्ष द्या. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीत आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. व्यवसायात लाभाचे योग जुळून येतील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे कौतुक होईल. करिअरला नवीन दिशा मिळेल. आर्थिक धनलाभ होऊ शकतात. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदारासोबत गोडवा संवाद ठेवा. आरोग्य उत्तम राहील. पोटाच्या किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशीत आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा असेल. नोकरीत पदोन्नती आणि नवीन संधी मिळतील. जोडीदारासोबत गैरसमज होतील. व्यवसायात भागीदारी नको. संयमाने निर्णय घ्या. वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक आवक समाधानकारक राहील. नवीन ठिकाणी गुंतवणूक विचारपूर्वक करा. आरोग्य साधारण असणार आहे. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीत आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील. तुमच्या मेहनतीचे वरिष्ठ कौतुक करतील. आर्थिक आवक चांगली राहील. मोठे खर्च टाळून आर्थिक नियोजन फायदेशीर होईल. जोडीदारासोबत वादविवाद टाळा. छोट्या छोट्या गोष्टींचे मोठ्या वादात रूपांतर होऊ शकते. संयम राखा आणि मोकळेपणाने संवाद साधा. आरोग्य सामान्य राहील. थोडा थकवा जाणू शकतो. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीत आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी कामगिरी उत्तम राहील. वरिष्ठांशी संवाद साधताना काळजीने संवाद साधा. नवीन प्रकल्प सुरू करू शकता. जुनी वसुली होऊ शकते. खर्च वाढू शकतो. तेव्हा बजेट ठरवून कामे करा. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. आरोग्याची काळजी घ्या. पुढील रास आहे तूळ रास. तूळ राशीत आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कामाच्या ठिकाणी संयम बाळगा. अधिकारी वर्गासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. यश मिळण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. धनलाभाची शक्यता आहे. पैशाचे नवीन मार्ग खुले होतील. कौटुंबिक वातावरणात गोडवा निर्माण होईल. प्रकृती उत्तम राहील, परंतु संतुलित आहार घ्या. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीत आपला दिवस उत्साही असा असणार आहे. कामाच्या ठिकाणी सर्व काही आलबेल असणार आहे. सहकाऱ्यांशी समजुतीने काम केल्यास यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. खर्चात वाढ होईल. कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात कटुता दूर होऊन जवळीक वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीत आजचा दिवस संमिश्र असा असणार आहे. व्यवसायात आणि कामाच्या ठिकाणी ताण वाढू शकतो. करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. वरिष्ठ आणि सहकारी सहकार्य करतील. कुटुंबात प्रॉपर्टीबद्दल चर्चा होऊ शकते. संबंधात गोडवा आणि समजूतदारपणा जाणवेल. गुंतवणुकीत उत्तम परतावा मिळू शकेल. आरोग्य सामान्य असेल. थकवा आणि ताण जाणवू शकतो. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीत आजचा दिवस संमिश्र असा असणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होऊन मानसिक दिलासा मिळेल. कार्यालयीन काम चांगले असेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. मेहनत कामी येईल.
आर्थिक लाभ होणे शक्यता आहे. कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहील. जोडीदारासोबत वादाचे मुद्दे टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. पचनाच्या आणि वाताच्या तक्रारी उद्भवू शकतात. पुढील रास आहे कुंभ रास. कुंभ राशीत आजचा दिवस मानसिक सौख्य देणारा असणार आहे. कामाच्या ठिकाणी योग्य नियोजन करा म्हणजे कामे पूर्ण होतील. वरिष्ठ खुश होतील. व्यवसायात नवीन संधी. आर्थिक दिवस लाभदायक आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होईल. जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील. नात्यात पारदर्शकता ठेवा. आरोग्य उत्तम राहील. पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीत आजचा दिवस आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करण्याचा दिवस आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीवर वरिष्ठ खुश होऊन नवीन जबाबदारी देतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भविष्याचा विचार करून गुंतवणूक करा. कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ घालवा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमचे आरोग्य सामान्य राहील. मानसिक ताणतणाव जाऊ शकतो. आजचा दिवस आपल्याला भरभराटीचा जावो ही सदिच्छा. शुभम भवंतु.